फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषदसाठी तसेच वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर मुंडे तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत। आपण काँग्रेस पक्षाच्या माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे। गेल्या 2 टर्म बाबा मुख्यमंत्री असल्यापासून आपण या वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये सलग 2 वेळेला आपली सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आहे। विद्यार्थी थोरडे पहिला निवडून आल्या होत्या, त्याच्यानंतर गलांडे मॅडम आणि गलांडे मॅडमच्या बरोबर मी वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे। आणि वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य काम करत असताना मी जे आपल्या शासकीय योजना ज्या असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणण्याचं काम मी केलेलं आहे। माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काय ठराव करतो, पाणंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील, एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही जास्त काम करू शकतो याचा मला आत्मविश्वास आहे। मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलं आपण, जे पंतप्रधान सडक योजनेतून मी वारुंजी गणामध्ये 3 रस्ते, वारुंजी बिरोबा मंदिर रोड, मुंडे गोटे विजयनगर रस्ता तसेच वनवास माचीचा हे 3 कोटीचे 3 रस्ते ह्या पाठपुराव्यामुळे झालेले आहेत। आणि प्रत्येक गावामध्ये 24/7 राष्ट्रीय पेयजल योजना 5 गावामध्ये आपण करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलं आहे। आणि वारुंजी गावामध्ये आपण जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देणे, आपण 3000 बचत गटाचं जाळं, 3000 महिलांचं बचत गटाचं जाळं तयार केलेलं आहे। आणि आपण आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून 3000 महिलांना कर्ज दिले आहे। तसं राष्ट्रीयकृत बँकेतून सुद्धा आपण बचत गटांना कर्ज देण्याचं काम केलेलं आहे। अंगणवाड्यांचं बळकटीकरण केलेलं आहे। प्रत्येक गावातल्या अंगणवाड्या बाबांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेल्या ठराविक 1-2 अंगणवाड्या राहिल्या असतील। तसेच पंतप्रधान आवास योजनेतून रमाई घरकुल असेल, शबरी घरकुल असेल, दलित वस्त्यामध्ये गटर समाज मंदिर, पेवर ब्लॉकची कामं असतील, अनेक क्षेत्र शासनाच्या माध्यमातून साखव पुलाची कामं असतील, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाबतीत लसीकरणाची कामं असतील। आणि विशेष म्हणजे धोंडेवाडीला पण दवाखान्यासाठी बाबांनी 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे कोरोना काळाचं संकट असताना जीवाची पर्वा न करता आपण प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 8-10 गावामध्ये आपण स्वतःच्या ऑक्सिजनच्या मशीन प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत।